तर आताची ही महत्त्वाची अपडेट या प्रकरणात आपण पाहतोय। पंचनामा व्यवस्थित झाला नसल्याचं यावेळी कोर्टाने म्हटलेलं आहे। तर आतापर्यंत हा तपास एटीएस त्यानंतर आता एनआयए कडे आलेला आहे। तर साध्वी प्रज्ञा सिंहच्या बाईकची चेसी नंबर नीट आढळला नव्हता। कोर्टात सध्या वाचन सुरू आहे। त्यात जे कोर्टाकडून वाचन केलं जात आहे त्याचे हे पॉइंटर आपण पाहतोय। साध्वी प्रज्ञा सिंहच्या बाईकची चेसिस नंबर नीट आढळला नव्हता। दरम्यान साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या नावाने असलेल्या बाईकचा चेसिस नंबर नीट नव्हता असं कोर्टाने या ठिकाणी म्हटलेलं आहे। साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर शस्त्र आणि वाहन यांची व्यवस्था करण्याचा आरोप होता, मात्र बाईकचा चेसिस नंबर नीट नव्हता असं या ठिकाणी कोर्टाने म्हटलंय। तर साध्वीच्या नावाने असलेल्या बाईकचा चेसिस नंबर नीट नव्हता असं आता कोर्टाकडून वाचनादरम्यान म्हटलं जातंय। शिवाय आरोपींमध्ये बैठका झाल्याचा पुरावा तपास यंत्रणेकडे नाहीये असं सुद्धा कोर्टाने या ठिकाणी म्हटलंय। आरोपींमध्ये बैठका झाल्या होत्या त्या संदर्भातला पुरावा तपास यंत्रणेकडे नाहीये। नंबर प्लेट व्यतिरिक्त चेसिस नंबर आवश्यक असल्याचं कोर्ट म्हणते। नंबर प्लेट व्यतिरिक्त चेसिस नंबर आवश्यक आहे असं कोर्ट म्हणते। तर हा कट शिजला हे सिद्ध करण्यासाठी आवश्यक पुरावे नसल्याचं सुद्धा कोर्टाने म्हटलंय। तर हा कट ज्यावेळी शिजला ते सिद्ध करण्यासाठी आवश्यक ते पुरावे नसल्याचं इथे समोर येत आहे। कट शिजला हे सिद्ध करण्यासाठी आवश्यक पुरावे नाही असं कोर्ट म्हणतंय। तर मोबाईल मधून सुद्धा काही पुरावे आढळले नाहीये। या निकालाचं वाचन आपण पाहतोय। बाईक साध्वीची होती हे सिद्ध होत नाही असंही कोर्टाने म्हटलंय। बाईक साध्वीची होती हे सिद्ध होत नाही असं कोर्टाने म्हटलेलं आहे। बाईक साध्वीची होती हे सिद्ध होत नाही असं कोर्टाचं म्हणणं आहे। निकाल वाचनाला सुरुवात झाली। तर निकालाचं वाचन आपण पाहतोय। बाईक साध्वीची होती असा खरं तर आरोप होता आणि त्या संदर्भात हे सिद्ध होत नसल्याचं आता कोर्टाने म्हटलं आहे। शस्त्र आणि वाहनांची या ठिकाणी व्यवस्था करण्याचा आरोप साध्वी यांच्यावर होता। मोबाईल मधून सुद्धा काही पुरावे आढळलेले नाहीत। एक महत्त्वाची घडामोड कोर्टात सध्या निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे। के लाहोटी यांच्याकडून निकाल वाचन होतंय। बाईक साध्वीची होती हे सिद्ध होत नाही असं कोर्टाने म्हटलंय। सगळ्या पार्श्वभूमीवर आता निकाल काय होतो त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे ही महत्त्वाची अपडेट या ठिकाणी बाईक ही साध्वीची नव्हतं हे स्पष्ट होतं। UAPA लावणं योग्य नव्हतं असं कोर्ट म्हणतंय। कोर्टात सध्या निकाल वाचन होतंय। UAPA लावणं योग्य नव्हतं असं कोर्ट म्हणतंय। यासह बाईक साध्वीची होती हे सिद्ध होत नाहीये। खरं तर ती बाईक साध्वीची होती या संदर्भातले आरोप करण्यात येत होते, मात्र आता ती बाईक साध्वीची नसल्याचं समोर येत आहे। शिवाय UAPA लावणं सुद्धा योग्य नव्हतं असंही कोर्टानं म्हटलेलं आहे। तर या संदर्भात काही कलमं लावण्यात आलेली होती, त्या कलमांमध्ये आणि याशिवाय UAPA लावणं योग्य नसल्याचं सुद्धा आता कोर्टानं म्हटलेलं आहे। तर काही आरोप या प्रकरणामध्ये आरोपींवर करण्यात आलेले होते। 2008 रोजी हा बॉम्बस्फोट झाला होता, यामध्ये काही कलमं लावण्यात आलेली होती। तर RDX आणि बॉम्ब पुरोहितांनी आणल्याचा पुरावा नाही असं कोर्ट म्हणतंय। RDX आणि बॉम्ब पुरोहितांनी आणल्याचा पुरावा नाही असं कोर्ट म्हणतंय। RDX आणि बॉम्ब पुरोहितांनी आणला नाही असं आता कोर्टानं म्हटलेलं आहे। सध्याची अपडेट आपण पाहतोय। दरम्यान खरं तर त्यांच्यावर तो आरोप करण्यात आलेला होता। RDX आणि बॉम्ब पुरवल्याचा हा पुरावा नसल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे। RDX आणि बॉम्ब पुरोहितांनी आणल्याचा पुरावा नाही असं कोर्ट म्हणतंय। RDX आणि बॉम्ब पुरोहितांनी आणल्याचा पुरावा नाही असं कोर्ट म्हणतंय। कोर्टात निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे। RDX आणि बॉम्ब पुरोहितांनी आणल्याचा पुरावा नाही असं कोर्टानं म्हटलंय। दरम्यान निवृत्त लेफ्टनंट कर्नल पुरोहित हे त्यावेळी स्फोटकांची व्यवस्था करण्यासाठी ते गेलेले होते आणि त्यांनी खरं तर ही स्फोटासाठी RDXची व्यवस्था केल्याचा त्यांच्यावर आरोप होता, मात्र त्या संदर्भातले पुरावे नसल्याचं आता कोर्टानं इथे म्हटलेलं आहे। RDX आणि बॉम्ब पुरोहितांनी आणल्याचा पुरावा नाही असं कोर्टानं म्हटलेलं आहे। 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या निकाल वाचनाला सुरुवात झाली। पुरोहितांनी संस्थेची रक्कम स्फोटासाठी वापरल्याचा सुद्धा पुरावा नसल्याचं या ठिकाणी कोर्टानं म्हटलंय। पुरोहितांनी